माय स्कूल या यूट्यूब चॅनलवर मी सुधीर पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला क्लास 10चा राहिलेला पार्ट, दॅट इज एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी, आता एस्केप व्हेलॉसिटी डेफिनेशन आपल्याला काय सांगते? व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, when a body is thrown vertically upward from the surface of the earth, the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called the escape velocity. बघा आपल्याला escape velocity definition परत सांगतोय. काय सांगते आपल्याला? when a body is thrown upward, आपण काय, व्हेन ए बॉडी इज थ्रोन अपवर्ड व्हर्टिकली, आपण जेव्हा व्हर्टिकली अपवर्ड एखादी बॉडी जर थ्रोन केली, फेकली फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, या पृथ्वीच्या सरफेसच्या वरत, व्हेन ए बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दी बॉडी, द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी, त्या बॉडीची मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ दी बॉडी फॉर विच द बॉडी इज एबल टू ओव्हरकम, त्याची किती असली पाहिजे? द बॉडी इज एबल टू ओव्हरकम दी डाऊनवर्ड पूल, त्याचा तो डाऊनवर्ड पूल व्हायला नको. एखाद्या वेळेस आपण एखादी वस्तू वरत फेकतो आणि ती खाली यायला लागते, काही एखाद्या विशिष्ट पॉईंटनंतर त्याची व्हेलॉसिटी 0 बनते आणि ती नंतर खाली यायला लागते बाय दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड कॅन एस्केप दी अर्थ फॉर एव्हर. आता बघा काय सांगते? व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, from the surface of the earth, and the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called the escape velocity. ओके, परत एकदा तुम्हाला डेफिनेशन सांगतोय, एकदा परत ऐका. when a body is thrown vertically upward from the surface of the earth and minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called the escape velocity. ओके, आणि हा एस्केप व्हेलॉसिटी आपण जे डेफिनेशन म्हणून सांगतो त्या डेफिनेशन आपल्याला एक लक्षात येते की आपल्याला एक ते एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. ती किती असायला हवे? आपल्याला सायंटिस्ट लोकांना कॅल्क्युलेट करून दिली आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर, म्हणजे 11.2 किलोमीटर प्रति सेकंदाच्या जर व्हेलॉसिटीनं आपण अपवर्ड डायरेक्शनला गेलो तर आपण आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल फील्ड एस्केप करून आपण काय करू शकतो? बाहेर जाऊ शकतो, एस्केप करू शकतो. ओके, तेच आपल्याला आज कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल, एक गोष्ट बघावं लागेल आपल्याला. ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ फॉर द ऑब्जेक्ट ऑफ ए मास, फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ ए मास, एखादा जो ऑब्जेक्ट आहे आपल्याजवळ त्याचं मास आहे यम, त्याचा मास किती आहे? यम. फॉर ए ऑब्जेक्ट ऑफ ए मास एक कायनेटिक एनर्जी दिली असते, कायनेटिक एनर्जी. ओके, आपल्याला कायनेटिक एनर्जी, मी कायनेटिक एनर्जी ENERGY कायनेटिक एनर्जी आहे आपल्याला दिलेली इज इक्वल टू 1/2 mv², 1/2 mv². ओके, आता ही फ्रॉम दी ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ, ही कुठं आहे? ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. आणि एक असते इन्फायनिट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ. इन्फायनिट डिस्टन्सवर किती असेल? हीच इन्फायनिट डिस्टन्सवर किती बनणार आहे आपली? 0 बनणार आहे. किती बनणार आहे? 0. इन्फायनेट डिस्टन्सवर ही कशी असणार आहे? 0 असणार आहे. आणि फ्रॉम दी सरफेसवर किती आहे? कायनेटिक एनर्जी 1/2 mv². तशाच प्रकारे पोटेन्शियल एनर्जी असेल ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. पोटेन्शियल एनर्जी किती बनेल? GMM/r. काय बनेल? GMM/r. इथं जे मायनसचं साईन लागलं आहे ते अपवर्ड डायरेक्शनला आपण चाललो आहे ग्रॅव्हिटीच्या, त्याच्यामुळे आपण ते GMM/r², पोटेन्शियल एनर्जी आपण काय केली? 0. काय केली? GMM/r केली. आता एस्केपमध्ये जर असेल, जेव्हा आपण काय बोलले डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ, इन्फायनाईट डिस्टन्सवर ज्यावेळेस असू त्यावेळेस आपली आर जी काय तयार होईल? आर बनेल आपली GMM/इन्फायनाईट डिस्टन्स आहे त्यावेळेस 0. मग काय बनणार आहे? इन्फिनिटी काय? डिवायडिंग लाईन, म्हणजे आर किती बनला? इन्फिनिट बनला. म्हणजे आपला जी कसं असेल, आपला पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामधली किती असेल? 0 होईल ऑटोमॅटिकली. सो आता आपल्याला माहीत आहे टोटल एनर्जी आपण जे काढत असतो, टोटल एनर्जी TOTAL, टोटल एनर्जीची कॅल्क्युलेट करतो ती KE कायनेटिक एनर्जी प्लस P दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला KE माहीत आहे. काय माहीत आहे KE? 1/2 mv. आता त्याला एस्केप करू आणि आपल्याला माहीत आहे काय? GMM/r ही झाली आपली कोणती? E1. याला काय म्हणू शकतो आपण? E1. याला म्हणू शकतो आपण E1 दॅट इज एस्केप व्हेलॉसिटी E1 ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. अँड आपल्याला याच्यासोबत आपल्याला दुसरं जे कॅल्क्युलेट करायचं होतं तीच टोटल एनर्जी आहे आपली. टोटल एनर्जी इज इक्वल टू KE प्लस P. आता आपल्याला KE पण आपल्याजवळ काय? 0च आहे आणि P सुद्धा 0च आहे, त्यामुळे आपल्याला मिळेल काय? 0 मिळेल. म्हणजे आपल्याला जो
इनिशियल आपला जो डिस्टन्स फ्रॉम द इन्फायनाईट डिस्टन्सवर आपला जो आपण जे बघितलं आहे ॲट अ इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ ऑब्जेक्टचं मास ते किती झालं 0 झालं. ओके, मग आपल्याला याला काय म्हणता येईल आपल्याला E2. हेच काय झालं आपला E2 झाला आणि हे काय झालं E1. E2 अँड E1. मग आपल्याला माहीत आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ आपल्याला माहीत आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड ॲट वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. द एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आपला जो हा एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पार्ट आहे आपला. एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी कधीच आपल्याला क्रिएट करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही. ती कशी असणार आहे नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. जशी E1 आहे तेवढीच आपली काय राहणार आहे E2. सो आपण म्हणू शकतो 1/2 mv² एस्केप मायनस GMM अपॉन R दॅट इज E1 इज इक्वल टू E2. आता बघा याला लिहितो कसा मी. ओके, याला लिहितो कसा म्हणजे तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला मिळून जाईल. बघा आता याची एस्केप व्हेलॉसिटी मी काय कशा प्रकारे लिहितो आहे. आता आपल्याजवळ E1 आहे. E1 इज इक्वल टू लॉ बाय फ्रॉम दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फ्रॉम दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगते. फ्रॉम दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इज इक्वल टू E2. काय सांगते E1 इज इक्वल टू, इकडून घेतो जरा असं जर बोर्ड जर कमी पडलं लिहायला काम पडेल. सो E1 इज इक्वल टू E2 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता E1 काय आपला 1/2 mv². बरोबर आहे, 1/2 mv² आणि याला एस्केप लिहू शकतो आणि मायनस GMM अपॉन R इज इक्वल टू E2 काय आपल्याजवळ 0 आहे. E2 काय मिळाला आपल्याला 0 मिळाला. मग आपण काय करू आपल्याला बघा आता अशा प्रकारे लिहू शकतो त्याला 1/2 mv² एस्केप इज इक्वल टू हा GMM इकडून घेऊन जाऊ GMM अपॉन R. ओके, GMM अपॉन R हे मोडतो खालचं मी. GMM अपॉन R. आता बघा आपल्याला GMM अपॉन R मिळाला. इथं 1/2 mv² मिळाला. आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण हा m सोबत कॅन्सल होते आपला. मग उरते का आपल्याजवळ बघा 1/2 v² एस्केप इज इक्वल टू GM अपॉन R. ओके, GM अपॉन R मिळाला आपल्याला. आता याच्यामध्ये बघा हा 2 आपण इकडे घेऊन जाऊ. सो v² एस्केप इज इक्वल टू ट्वाईस GM अपॉन R असं होईल. ट्वाईस GM अपॉन R. आता बघा हा जो स्क्वेअर आहे हा इकडे गेल्यानंतर काय या साईडला इक्वल टूच्या काय स्क्वेअर रूट बनेल. सो v इज इक्वल टू v एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ट्वाईस GM अपॉन R. ट्वाईस GM अपॉन R अंडर रूट ऑफ ट्वाईस GM अपॉन R. ओके, ट्वाईस GM अपॉन R मिळाला आपला. आता बघा आपण परत v घेऊ v एस्केप. ओके, v एस्केप काय होते बघा तयार कसं होते. आता ट्वाईस GM अपॉन R जो मिळालेला आपला ट्वाईस GM अपॉन R याला लिहिताना बघा अशा प्रकारे आपण लिहू शकतो अंडर रूट ऑफ बघा ट्वाईस GM अपॉन R अंडर रूट ऑफ ट्वाईस GM अपॉन R इंटू R मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय R. मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग हे का केलं आपण बघा तुमच्या पुढच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला कळेल का केलं म्हणून. आता v एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ बघा अशा प्रकारे ट्वाईस GM अपॉन R² तयार होईल आपला आणि नंतर डिवाइड मल्टिप्लाइंगमध्ये काय R जाईल R इंटू R² आणि मल्टिप्लाइंगमध्ये R गेला आपला. बघा v एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ बघा ट्वाईस आता GM अपॉन R² म्हणजेच काय असते स्मॉल g असते आपला GM अपॉन R. ओके, काय होते स्मॉल g. सो इज GM अपॉन ट्वाईस g इंटू R आला आपला ट्वाईस g इंटू R. ओके, ट्वाईस g इंटू R आला. आता ट्वाईस g इंटू R यालाच आपण आणखी जर मॉडिफाय जर करतो म्हटलं v एस्केपला तर काय करता येईल बघा आपल्याला अशा प्रकारे लिहू शकतो आपण 2 इंटू जीची व्हॅल्यू किती आपल्यावर जीची व्हॅल्यू 9.8 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे 6.4 इंटू 10⁶ 6.4 इंटू 10⁶ आणि आपल्याला याला जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा 11.2 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आपल्याला काय मिळते हा व्ही एस्केप मिळतो आपल्याला. व्ही एस्केप याला आपण बॉक्समध्ये टाकू व्ही एस्केप मिळतो म्हणजे एवढ्या व्हिलॉसिटीनं जेव्हा आपण वर जाऊ अपवर्ड डायरेक्शनला जाऊ एवढ्या व्हिलॉसिटीनं जेव्हा अपवर्ड 11.2 किलोमीटर प्रति सेकंदच्या व्हिलॉसिटीनं जेव्हा आपण अपवर्ड डायरेक्शनला जाऊ त्यावेळेस आपण काय करू शकतो आपल्या ग्रॅव्हिटेशन फील्डला एस्केप करून वरतं जाऊ शकतो किंवा आपल्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या वर आपण जाऊ शकतो. एक
प्रकारची हाईट आपण रीच करू शकतो, त्यालाच म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. बघा तुम्हाला E1 इज इक्वल टू फ्रॉम दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर फॉर्म. द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. जेवढी पृथ्वीवर असेल तेवढी पृथ्वीच्या बाहेर सुद्धा असणार आहे, म्हणजे जेवढी ऑन दी सरफेस असणार आहे तेवढी इन्फायनाईट डिस्टन्सवर सुद्धा असणार आहे. हे ऑन दी सरफेस आहे, हे ऑन दी इन्फायनाईट डिस्टन्स आहे. ओके, ॲट ए इन्फायनाईट डिस्टन्स अँड ऑन दी सरफेस, ऑन दी सरफेस दॅट इज E1 अँड ॲट ए इन्फायनाईट डिस्टन्स दॅट इज E2. म्हणजेच काय झालं, T इज इक्वल टू KE प्लस आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑन दी सरफेस. मग कायनेटिक एनर्जी ऑन दी सरफेस काय असेल 1/2 mv² असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल gmm/r असते, अपवर्ड डायरेक्शनला चालली त्यामुळे मायनस लावला आपण. सो टी दॅट इज टोटल एनर्जी इज इक्वल टू KE प्लस P. KE किती आहे 1/2 mv² आणि मायनस gmm/r म्हणजेच काय झालं पोटेन्शियल एनर्जी झाली. आणि आपल्याला मिळालेली इथं ऑन दी इन्फायनाईट डिस्टन्स दॅट्स E1 आणि ॲट ए इन्फायनाईट डिस्टन्स दॅट इज E2 वर आपल्याला KE पण 0 मिळते आणि P सुद्धा 0 मिळते. त्यामुळे टोटल आपल्या इन्फायनाईट डिस्टन्सवर आपल्याला जो E2 मिळतो तो 0 मिळतो. जशा प्रकार पण केला आणि त्यामुळेच आपण काय केलं बघा, हे आपली P काय झाली E1 झाली आणि हा झाला आपला E2 झाला. याला दोघाला जेव्हा आपण कंपेअर करू तेव्हा अशा प्रकारचे इक्वेशन्स आपल्या समोर येते. 1/2 mv² एस्केप हा इकडे गेला gmm म्हणून r आला. ओके, अशा प्रकारे पॉझिटिव्ह झाला. 1/2 v² एस्केप इज इक्वल टू gmm/r. ओके, आणि v² इज इक्वल टू काय, हा m या mशी कॅन्सल करून सो v² इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेला आणि टॉईस gm/r आला. v एस्केप म्हणजे हा स्क्वेअर काढायचा होता म्हणून स्क्वेअर रूट लिहिला. ओके, आणि नंतर आपल्याला माहिती आहे आरनं मल्टिप्लाय केलं आणि आरनं डिवाईड केलं कारण आपल्याला हे हवं होतं. आरला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते, अशा प्रकारे gm/r² मिळते. ओके, gm/r स्क्वेअर म्हणजेच काय झालं आपला स्मॉल g झाला दॅट इज r दॅट इज 1/2 म्हणजे काय मिळाला 2 इंटू याला जर मॉडिफाय केलं 2 इंटू 9.8 इंटू 6.4 इंटू 10⁶ अशा प्रकारचा आपल्याला काय हा पृथ्वीचा रेडियस आहे, ही ग्रॅव्हिटेशनल आहे आणि हे काय झालं आपला ट्वाईस जी इकडचा आलेला मिळाला. सो v एस्केप इज इक्वल टू 11.2 km/s². अशा प्रकारे आपण या व्हेलॉसिटीनं 11.2 km/s त्याच्या व्हेलॉसिटीनं जेव्हा आपण वर अपवर्ड डायरेक्शन इनिशियल व्हेलॉसिटी जेव्हा अप्पर डायरेक्शनला जातो त्यावेळेस आपण एस्केप करून पृथ्वीची फील्ड एस्केप करून जात असतो. व्हेन अ बॉडी इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called the escape velocity. अशाच फ्लोमध्ये तुम्ही हे डेफिनेशन पाठ करायची आणि अशाच फ्लोमध्ये कशामध्ये लिहायचे पेपरमध्ये सुद्धा एस्केप व्हेलॉसिटी लिहून घ्यायची आणि 2-3 मार्काचा जेवढ्याचं क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनसाठी तुम्ही एबल राहाल, तुम्हाला तेवढे क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मिळतील म्हणजे मिळतील, हे गॅरंटी आहे. ओके, पाठांतर चांगल्या प्रकारे असलं पाहिजे आणि पाठांतरापेक्षाही कन्सिडरेशन आपलं जेव्हा काय अंडरस्टँडिंग जे असेल ते अंडरस्टँडिंग सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे जेव्हा कळेल एस्केप म्हणजे काय हे जेव्हा कळेल त्यावेळेस तुम्हाला हे एक्सप्रेशनसुद्धा चांगल्या प्रकारे लिहिता येईल. व्हेन परत एकदा डेफिनेशन सांगतो आणि व्हिडिओला थांबवतो. When a body is thrown vertically upward from the surface of the earth, the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called the earth एस्केप व्हेलॉसिटी. ओके, थँक्यू. आतला शेवटचा पार्ट जो होता एस्केप व्हेलॉसिटीचा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला तो मी आज कंप्लीट करून दिला आहे. ओके, अशा रीतीने आपलं चॅप्टर नंबर 1 संपलेला आहे. ओके, आता नवीन चॅप्टरनुसार नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर नक्कीच हजर राहील. ओके, तोपर्यंत रजा असावी. थँक्यू.